वेळेवर मदतीला धावून येणारी तेंडली सुकटची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी जबरदस्त होते ही, आणि मी ही कोकणी पद्धतीने बनवणार आहे. 2 ते 3 घास तुम्ही जास्तीचेच खाल. आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये जेवण काही जास्तीचे जात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही तेंडली सुकटची रेसिपी नक्कीच बनवून पहा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तेंडली सुकट घेतली आहेत. तर तेंडली सुकटचं जे वरचं डोकं असतं ते काढून घ्यायचे, आणि त्या खालचा जो भाग असतो कालसर तो सुद्धा काढून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी माती असते, कचकच असते, त्यामुळे तो सुद्धा भाग काढून घ्यायचा. इथे मी सर्वच डोकी आहेत ती काढून घेतली आहेत. तर सर्वच डोकी काढून घेतल्यानंतर आता ही आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण यामध्ये कचकच असते, त्यामुळे ही खाताना लागू शकते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. इथे मी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर इथे आपल्याला एक कांदा आणि एक टोमॅटो लागणार आहे. त्यासाठी इथे मी कांदा कापून घेते. कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी कांदा अगदी बारीक कापून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवलात ना तर खरंच एवढी जबरदस्त होते ना, आणि भाकरीसोबत म्हणाल तर एक नंबर लागते ही रेसिपी. तर कांदा कापून घेतला. त्यानंतर एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा. त्यासोबतच आपल्याला यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. तर इथे मी 3च हिरवी मिरची घेतली आहे. तुम्ही जास्तीचे तिखट खात असाल तर त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची घालू शकता. लगेचच फोडणीची तयारी करूया. त्यासाठी गॅसवरती भांडे गरम करायला ठेवले. त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल गरम करायला ठेवले. तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा व्यवस्थित तेलामध्ये ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा. यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत कांदा परतून घेतला की त्यानंतर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. व्यवस्थित परतून घेतली की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये. आता काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चम्मचभर हळद, 1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, 1 चम्मचभर घरचेच तिखट. तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मसाले छान असे परतून घेतले की यामध्ये 1 छोटा चम्मचभर यामध्ये गोडा मसाला मी घालून घेतला आहे. गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही इथे वापरलात तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित परतून घेतला मसाला की यामध्ये धुतलेली तेंडली सुकट घालून घ्यायची. तेंडली सुकट घातली, परतून घ्यायची. मस्त अशी मसाल्यामध्ये ही तेंडली सुकट परतायची. खरंच जबरदस्त ही तेंडली सुकट लागतात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, आणि यामध्ये कोकम घालून घेते. 3 ते 4 कोकम घालून घ्यायची, म्हणजे चवीला हे तेंडली सुकट आहे ते छान लागते. आणि पाण्याचा हापका थोडासा मारून घ्यायचा अशा पद्धतीने. तर मी जास्त पाणी वापरणार नाही आहे, अगदी थोडेसेच पाणी वापरले, पाव वाटीभर. आणि हे पाणी घालताना पाण्याचा जसं आपण हापका मारतो तसं पाणी घालून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं मस्त असे हे शिजवून घ्यायचे आहे. वाफेवरती शिजवून घ्यायचे. चवीला जबरदस्तच लागतं हे सुकट. तर अशाच पद्धतीने आम्ही कोकणामध्ये हे सुकट बनवतो. खूप मस्त लागतं, आणि खरंच मदतीला धावून येणारे हे सुकट आहे. कधी खायची इच्छा नसेल तेव्हा हे सुकट एकदा नक्कीच बनवा. तर हे गरमागरम आपले हे सुकट तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते. आणि तुम्हाला खरंच माझी रेसिपी ही आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप, तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.